जय खानदेश फॅमिली. हा रुटीन शुक्रवारचा आहे. तर शुक्रवारी अहमदाबाद गेले होते कंपनीच्या कामांनी. तुम्हाला माहिती दर शुक्रवारी सुट्टी राहते आणि मुलं पण शाळेत गेले होते. तर मी एकटीच होती घरामध्ये. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर मी थोडा वेळ झोपून घेतलं होतं कारण मला बरं नाही वाटत होतं म्हणून. आणि आता तुम्ही सांगत असणार हे दोरीवरती कपडे लटकता ही बाई कपड्यांच्या घड्या करते का नाही. तसं काहीच नाही आहे. तर कपडे ना रात्री धुतले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी जामनगरला ना वावाजोडू आलं होतं, म्हणजे चक्रीवादळ म्हणतात ते. तर त्याच्यामुळं कपडे पूर्ण ओले झाले होते. त्यांना वापस धुतलं आणि म्हणून सुकवले नव्हते, घरामध्ये टाकले होते. मस्त केची चहा एन्जॉय केली. तोपर्यंत माझे चणे तर शिजवून झाले होते. झाडू वगैरे मारल्यानंतर म्हटलं चला आता निवांतपणे देवपूजा करून घेते. थोडंसं ना बरं पण नाही वाटत आहे म्हणून आवाजाचा आणि त्याचा प्रॉब्लेम होणार, कारण फुल सर्दी झालेली आणि घरामध्ये एकटी होती ना म्हणून काही गमत पण नव्हतं. मला चक्करसारखं असं विकनेसपणा येत होते. झाडू पोता सगळं वगैरे झाल्यानंतर पूनमताईला आणि त्यांना सगळ्यांना आमच्या घरी जेवण होतं. तर त्यांना बोलवलं होतं मीने, कारण छोले भटुरे साई भरपूर दिवसापासून मागत होता. म्हटलं चला माझ्याच घरी मी बनवून देते, त्यानिमित्ताने हे आम्हीच्या पण घरी बनवणं होईल काहीतरी. तर इथे मी अर्धा किलो मैद्याचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये ना बेसिक मी सांगून देते एकदम स्पीडमध्ये. नमक घ्यायचं आहे, पाहिजे तेवढं तुम्हाला टाकायचं आहे. तसं थोडंसंच टाकायचं. नंतर अजवाईन टाकायची. अजवाईन टाकल्यानंतर 2 पाया तेल टाकलं होतं मीने. तेल टाकल्यानंतर मग दही किंवा दहीचं पाणी, तुमच्याजवळ दही असणार तर दही पण टाकू शकता. माझ्याजवळ इतकं थिक दही जमलं नव्हतं, पाणी होतं तर मी ते पण टाकलं होतं, कारण पाणी पण ॲसिडिकच राहतं ते आणि खट्ट होतं पाणी म्हणून. आणि मस्तपैकी असं थोडं चुटकीभर बेकिंग सोडा टाकला होता आणि मस्तपैकी असं कणिक भिंजून घ्यायचं आणि त्याला सुती कापडने अर्धा तास 15-20 मिनटं जसं तुम्हाला टाईम भेटलं भिजत म्हणजे राहू द्यायचं, जेणेकरून ते फर्मेंट होतो. जो आपला सोडा राहतो ना तो फर्मेंट होतो. मला इन्स्टावरती कमेंट येत आहेत की ताई तुम्ही कुठं राहतात. तर मी जामनगरला राहते, सौराष्ट्र जामनगर गुजरातला. तर हे बघा मी आणि इथं कांदा लसूण आणि टमाटे थोडे डीप फ्राय करून घेणार, जेणेकरून कच्चापणा चालला जायला पाहिजे. आणि इथं ओम साई आणि क्रिशू खूप मस्ती करत होते, डान्स करत होते. म्हटलं चला तुम्ही डान्स करा, तेवढ्यात मी इथं दळून घेते. मी जामनगरला राहते आणि भरपूर माझे व्हिडिओ त्यांना छान आवडत आहेत. इन्स्टाला खूप मला सपोर्ट करताय तुम्ही, थँक्यू. तसंच मला यूट्यूबला पण सपोर्ट करा. यूट्यूब लिंक मी टाकून देणार. मी भाजी ना शेगडीवरती बनवते कारण गॅसचा तुटवडा आहे, गॅस बाटला भेटत नाही आहे सध्या आणि चुला काय आहे नाही. तर ही शेगडीवरतीच मी भाजी वगैरे बनवून घेते, जे शेगडीवरती होतं ते. इथं आपली भाजीची ग्रेव्ही रेडी झाली होती. तर चणे जे शिजवले होते ना ते टाकून दिले. चणे शिजवताना मी त्याच्यामध्ये तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी टाकली होती आणि थोडंसं नमक टाकलं होतं, जेणेकरून चण्यांमध्ये पण थोडं नमक जायला पाहिजे म्हणून. आणि हां, मिक्सरच्या भांड्यामध्ये पण ग्रेव्ही राहते तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे